चला चला बस नंतर करा एक मिनिट करत वेळ जातो चालू आहे बाबा चालू आहे बाबा समोर ॲडव्होकेट मंगेश ससाने यांनी तब्बल 9 दिवसांचं उपोषण केले. आज ते स्थगित केले. स्वतः भुजबळ साहेब आणि 5 मंत्री इथं शिष्टमंडळ घेऊन आले होते. लेखी निवेदन दिले, त्यांनी स्वीकारले. काय सांगाल 9 दिवसाचं उपोषण फळाला आलं? नाही, नक्कीच आम्ही म्हणत नाही आमचा हा पूर्ण विजय झालाय, पण गेल्या 8-10 महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये जो असंतोष होता आणि आमच्या उपोषणाच्या माध्यमातून कुठेतरी बाहेर आला. ओबीसी मधील 450 जातीमधील ओबीसी व्हिजिएंटी आलुतेदार बलुतेदार एकत्र यायला लागले, आम्हाला पाठिंबा द्यायला लागले. आपल्या हक्कासंदर्भात ते सांगायला लागले की आम्ही तुमच्याबरोबर लढाईत आहोत. आणि हे उपोषण आपण ज्यासाठी केलं ते जे सगळे सोयरेचा जो अध्यादेश आहे, जो अध्यादेश झाल्यानंतर अशा ढोबळ शब्दांमुळे महाराष्ट्रामध्ये ओबीसी SC STच्या दाखल्यांचा सुसळाट होईल, काळा बाजार होईल आणि आरक्षण संपुष्टात येईल. त्यासाठी आम्ही हा लढा सुरू केलेला आहे. काल जे सह्याद्री पुढे लढणार 100% आम्ही लढणार. आम्ही आडमुठी भूमिका घेणाऱ्यातलं नाहीये. शासनाच्या मर्यादा असतात, प्रोटोकॉल असतो, प्रोसिजर असते आणि आदरणीय भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ होतं. आमचे प्रकाश अण्णा होते, TP मुंडे होते, धनंजय मुंडे होते. त्यामुळे एवढे सगळे यापूर्वी तुम्ही कायदेशीर लढलात, स्वतः वकील आहात, पण पहिल्यांदा उपोषणाचा मार्ग अवलंबला. यश कशात जास्त? नाही, यश मला वाटतं की आपण 8-10 महिन्यापासून बघतोय उपोषणातच जास्त यश आहे. त्यामुळे आम्ही पण उपोषणाचाच मार्ग निवडला, कारण की उपोषणाची भाषा सरकारला कळते. कारण की आम्ही उपोषण राहिलो तर तिथं सरकारच्या पोटामध्ये दुखतं असं एकंदरीत दिसतंय. कारण की न्याय व्यवस्थावर आमचा विश्वास आहेच, पण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये एवढी पेंडन्सी आहे की तारीख पडायला किंवा ते मॅटर लागायला 2-3 तारखा जातात. त्यामुळं कुठंतरी घाईघाईमध्ये निर्णय होऊन आमचं अधिकारांचं हनन होऊ नये आणि जर हे असे दाखले जर दिले गेले तर ते नंतर चॅलेंज करणं एवढं सोपं नसतं. त्यामुळे उपोषणाचा मार्ग निवडला. वहिनी 9 दिवस कसे गेले? मी खरं तर कल्पनाही करत नाही. खरं तर ही खूपच माझ्यासाठी खूप वेगळी गोष्ट होती आणि उपोषण करायचं ठरवलं तेव्हापासूनच माझ्या मनात असं कुठेतरी कुणकुण होतं की मी हे सगळं कसं फेस करू. पण तरी सुद्धा भावनिक न होता त्यांच्या मागे मी उभी राहिले. नाही, आपण उभं राहायचं, समाजासाठी ते काहीतरी करतायत या गोष्टीचा विचार करून मी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिली आणि इथून पुढे उभे राहणार. कुटुंब पण आमचं खूप खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभं आहे. काय सांगाल? आज खरं तर मंगेश ससानेचं 9 दिवसाचं उपोषण सुटलं असलं तरी हा लढा त्यांचा कायदेशीर राहिला, यापुढेही सुरू राहील, कारण ओबीसीचं आरक्षण हे वाचलंच पाहिजे आणि राहिलंच पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम सह चंद्रांत कुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.